103 असं सांगतो की सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावरील निर्णय, अंतिम निर्णय काय असेल? हा अंतिम निर्णय संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद 102 च्या खंड 1 मध्ये नमूद केलेल्या अपात्रतांपैकी कोणत्याही अपात्रतेस अधीन झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास तो प्रश्न निर्णयार्थ राष्ट्रपतीकडे निर्देशित केला जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल. म्हणजे एखादा लोकसभेचा खासदार किंवा राज्यसभेचा सदस्य जर अपात्र ठरवण्यात आला असेल तर त्याच्या अपात्रतेसंबंधीचा जो अहवाल आहे, कुठल्या कारणास्तव त्यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे, याच्यामध्ये उद्धृत केले आहे तशा प्रकारे, उदाहरणार्थ नादारी असेल, एखादी शिक्षा असेल, या संबंधीचा अहवाल सभागृहाचा अध्यक्ष आणि लोकसभेमध्ये स्पीकर आणि राज्यसभेमध्ये सभापती यांनी राष्ट्रपतीकडे पाठवायचा असतो आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावर अंतिम निर्णय द्यायचा आहे. त्या निर्णयाला मात्र पुढे चॅलेंज नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की तो निर्णय आम्हाला हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करता येईल, तर तशी परिस्थिती नाही. म्हणून या ठिकाणी 103 अनुच्छेदामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की तो प्रश्न निर्णयार्थ राष्ट्रपतींकडे निर्देशित केला जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल. समभाग 2 असं म्हणतो अनुच्छेद 103 चा की अशा कोणत्याही प्रश्नावर कोणताही निर्णय देण्यापूर्वी राष्ट्रपती निवडणूक आयोगाचे मत घेईल आणि अशा मतानुसार कृती करेल. राष्ट्रपतींनी ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी कायद्यातल्या बघून घेण्यासाठी की खरंच मी घेतलेली ऍक्शन ही बरोबर आहे की नाही, त्यासाठी राष्ट्रपती निवडणूक आयोगाचं मत त्याच्यामध्ये मागवेल. निवडणूक आयोगाच्या मतानुसार ती कारवाई होईल. अशा प्रकारचं प्रघात 103 मध्ये आहे. म्हणजे एखादा खासदार जर आपल्याला निलंबित करायचं असेल, खासदाराचं लोकसभेचं किंवा राज्यसभेचं सदस्यत्व आपल्याला नष्ट करायचं असेल, तर अशा वेळी राष्ट्रपती ही अंतिम निर्णय घेणारी ऑथॉरिटी घटनेमध्ये सांगितलेली आहे आणि त्याला चॅलेंज नाही. फक्त एवढंच की निवडणूक आयोगाचं मत त्याच्यामध्ये राष्ट्रपतीने घेणं आवश्यक आहे. अनुच्छेद 104 पुढे असं म्हणतो की अनुच्छेद 99 अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबाबत व मतदान करण्याबाबत शास्ती, इथे शास्ती शब्द लावलेला आहे. याचा उगम शिस्त या शब्दातून झाला असावा, कारण शास्ती हा जो गुन्हा दंडनीय नाही अशा प्रकारची, ज्याला आपण पेनल्टी म्हणू, फाईन म्हणता येणार नाही. कायद्यामध्ये दंड असा शब्द वापरण्याचा प्रकार आहे, फाईन आपण ज्याला म्हणतो, पण इथं शास्ती या शब्दाचा वापर केलेला आहे. तुम्ही जर 99 अनुच्छेद बघितला तर 99 मध्ये एक प्रकारचं इनडिसिप्लिन वर्णन केलेलं आहे की कुठल्या कुठल्या अशा बेशिस्त वागण्यासाठी अपात्र होऊ शकतो सदस्य. अशा बेशिस्तीसाठी शास्ती काय असावी, तर त्याचं विवरण असं आहे की जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद 99 च्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यापूर्वी अथवा संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाच्या सदस्यत्वात आपण पात्र नाही किंवा अपात्र झालो आहोत किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या अनुसार त्या सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापन्न होण्याची किंवा मतदान करण्याची आपणास मनाई आहे, हे माहीत असताना तसे केले तर ज्या ज्या दिवशी ती व्यक्ती स्थानापन्न झाली असेल किंवा तिने मतदान केले असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल 500 रुपये इतक्या शास्तीस ती पात्र होईल व अशी शास्ती संघ राज्याला म्हणजे केंद्र सरकारला येणे असलेले ऋण म्हणून वसूल केली जाईल. त्याच्याकडे आपल्याला कर्ज दिलं ते कर्ज येणं आहे अशा प्रकारचं ऋण समजून त्याच्याकडून ते वसूल केली जाईल. या ठिकाणी शिस्त आणि शास्ती हा शब्द वापरलेला आहे. याच्यामध्ये कसं आहे, एखाद्या लोकसभेचा सदस्य जो निवडून आलेला आहे किंवा राज्यसभेचा सदस्य
ज्याची नेमणूक आपल्या निर्वाचन कक्ष यांनी केलेली आहे. लोकांचे ते प्रतिनिधी आहेत आणि लोकांची लोकशाही ही असल्यामुळं लोकांच्या प्रतिनिधीला विशेष मान सन्मान देणं आवश्यक आहे. मग ते कोण कसेही असो, अपात्रतेचे निकष हे लागलेले आहेत. जर त्यानुसार ते अपात्र असतील आणि अपात्र असताना जर त्यांनी संसदेच्या सभागृहामध्ये प्रवेश घेऊन आपल्या स्थानावर आरूढ झाले असतील, स्थानापन्न झाले असतील, पण त्यांना हे माहिती आहे की आपण अपात्र आहोत, आपल्याला अशा प्रकारे स्थानापन्न होता येत नाही, आपल्यावर अशा प्रकारे ठराव किंवा आपल्यावर अशा प्रकारे लेखी नोटीस सर्व करण्यात आलेली आहे आणि म्हणून आपण जे करतो आहे ती कृती संसदेच्या एकंदर कामकाजाच्या शिस्तीला शोभनीय अशी नाही आहे. आपल्या पदाला सुद्धा ती अशोभनीयच आहे. असं जेव्हा सिच्युएशन असेल त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक अशा सदस्याला दर दिवशी ज्या दिवशी चूक केली, जितके दिवस चूक केली त्या प्रत्येक दिवशी ₹500 अशी शास्ती करण्यात येईल, अशी पेनल्टी लावण्यात येईल. तो दंड नसेल, म्हणजे त्याच्यासाठी वसूल करण्यासाठी कायद्याची प्रक्रिया आपल्याला सेट करता येणार नाही, परंतु केंद्र सरकारचं जणू त्यांनी कर्ज घेतलेलं आहे असं गृहीत धरून ते कर्ज वसुलीसाठी केंद्र शासनाला, केंद्र सरकारला, संघराज्याला ते अधिकार देण्यात आलेले आहे. थोडक्यात शास्ती शिस्त लावण्यासाठी करण्यात आलेली पेनल्टी म्हणजे शास्ती. नवीन शब्द आहे, थोडासा बराही वाटतो कधी कधी. असे लहान तुटुक शब्द जर आले आणि सहज अर्थ समजणारे असले तर त्याचा वापर करायलाही बरं वाटतं, परंतु पहिल्यांदाच असा शब्द येतो आहे. आपण शास्ती हा शब्द आपल्या रुटीन व्यवहार्य जीवनामध्ये फार कमी वापरतो किंवा आजकाल वापरला जात नाही. खडी बोलीमध्ये तर हा शब्द नाही. संस्कृतचं आवरण घेऊन येणारा हा मराठीतला शब्द तसा गोड आहे आणि शास्तीचा अर्थ जर आपण समजून घेतला तर या शब्दामध्ये त्याची गरिमा, खासदारकीच्या पदाची गरिमा, लोकप्रतिनिधी म्हणून त्याची प्रतिष्ठा, जनमताचा आदर इत्यादी गोष्टी समाविष्ट करून दंड हा शब्द इतके वापरलेला दिसत नाही. म्हणून ही शास्ती आहे. म्हणजे चूक जर केली असेल संसदेच्या कामकाजाबाबत अशा प्रकारे खासदार जर अपात्र ठरला असेल तर त्यालाही पेनल्टी होऊ शकते, त्याच्यावरही वसुली होऊ शकते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. थोडक्यात महत्वाचं असं की संसद ही अतिशय निटोपाट नियमाने आणि काटेकोरपणे चालणारी अशी एक संस्था आहे आणि तिचा आदर सर्वांनी करावा, त्यासाठी अशा प्रकारचं शिस्त लावण्यात आलेली आहे. इथे संसद आणि तिचे सदस्य त्यांचे अधिकार, विशेष अधिकार व उन्मुक्ती म्हणजे संसदेमध्ये जे सदस्य खासदार म्हणून जातात त्यांना राज्यसभे आणि लोकसभे या दोन्ही सभागृहामध्ये काही विशेष अधिकार असणं आवश्यक आहे. ते अधिकार एवढ्यासाठी दिलेले आहे की ते स्वतःच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत नाही, तर त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेचं ते प्रतिनिधित्व आहे. एकंदर भारताच्या सर्व लोकांचं, आम्ही भारतीय लोक, वी द पीपल ऑफ इंडिया याचं प्रतिनिधित्व ते संसदेमध्ये करत असतात आणि त्यामुळं त्यांना काही बाबतीमध्ये सवलती असणं, काही बाबतीमध्ये त्यांना कव्हर आणि प्रोटेक्शन, संरक्षण असणं आवश्यक आहे. ते कशा प्रकारचं असावं, जसं आपण बघितलं की प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याचा अनुच्छेद 19 प्रमाणे अधिकार आहे, फ्रीडम आहे बोलण्याचा, आपला प्रश्न मांडण्याचा, आपलं मत जरी विरोधी असलं तरी ते प्रकट करण्याचा, हे जे सगळे अधिकार आपण मूलभूत हक्काच्या भाग 3 मध्ये जेव्हा बघितले तेव्हा आपल्या लक्षात येईल की जर व्यक्तीला एवढे अधिकार आपण दिलेले आहे, हक्क दिलेले आहे, तर त्या हक्काचं प्रतिनिधित्व करणारा जो खासदार संसदेमध्ये जातोय त्यालाही आपल्याला त्याचे हक्क अबाधित ठेवले पाहिजे, कारण तो स्वतःच असं काही नाही तर लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून 105 अनुच्छेद जर आपण बघितला तर ते म्हणतात की समभाग 1 या संविधानाच्या तरतुदी आणि संसदेच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणारे नियम व स्थायी आदेश यांच्या अधीत राहून संसदेत भाषण स्वातंत्र्य असेल. भाषण स्वातंत्र्य आहे, कुठल्याही प्रकारचं भाषण त्यांना संसदेत करण्याचा हक्क आहे, अधिकार आहे आणि त्यावर निर्बंध फक्त कार्यपद्धती म्हणजे प्रोसिजर, संसदेची जी कार्यपद्धती आहे जी आपण आता एवढ्या अनुच्छेदांमध्ये बघतोय, संसदेच्या कार्यपद्धतीबद्दलचा जो उहापोह केलेला आहे त्या कार्यपद्धती बाबतचे जे नियम आहेत ते नियम व स्थायी आदेश म्हणजे स्टँडिंग ऑर्डर. आता नियम आणि स्टँडिंग ऑर्डर आपण समजून घ्यायला पाहिजे.
स्टँडिंग ऑर्डर हा सुद्धा एक प्रकारे नियमच आहे, पण स्टँडिंग ऑर्डर हे वेळोवेळी बदलतात. नियम हे परमानंट असतात. जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपण एखाद्या कामकाजासाठी जी नियमावली तयार केलेली असते, त्याशिवाय एखादा नियम तात्पुरत्या स्वरूपात किंवा स्थायी स्वरूपात निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली असते, की हा नियम या ठिकाणी असावा. मग त्यासाठी नियमामध्ये जर तरतूद नसेल, तर असा एखादा स्थायी आदेश लोकसभेच्या अध्यक्षांना किंवा राज्यसभेच्या सभापतीला काढण्याचा अधिकार जो आहे, त्या अधिकारांनी निर्गमित केलेले नियम किंवा नियमावली म्हणजे स्थायी आदेश, ज्याला आपण स्टँडिंग ऑर्डर म्हणतो, अशा प्रकारे. याच्या अधीन राहून म्हणजे नियम आणि स्टँडिंग ऑर्डर यांचं पालन करून कुठल्याही स्वरूपातलं भाषण करण्याचं स्वातंत्र्य हे खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये घटनेच्या अनुच्छेद 105 ने प्रदान केलेला आहे. समभाग 2 असं म्हणतो की संसदेचा कोणताही सदस्य संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत त्याने केलेल्या कोणत्याही वक्तव्याच्या किंवा त्याने केलेल्या कोणत्याही मतदानाच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीस पात्र होणार नाही. म्हणजे संसदेमध्ये त्यांनी केलेलं कुठलंही भाषण हे न्यायालयामध्ये तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही, तो त्याचा अधिकार आहे. याचा अर्थ संसदेमध्ये शिवीगाळ आणि अर्वाच्य भाषेत बोललं तर न्यायालयात जाता येणार नाही, बरोबर आहे, न्यायालयात जाता येणार नाही. पण जर संसदेमध्ये असं काही गैरवर्तन झालं असेल तर न्यायालयीन अधिकार जे लोकसभेच्या अध्यक्षाला व राज्यसभेच्या सभापतीला आहे, त्या प्रकारे ते लोक कारवाई करतील. किंबहुना त्यांनी केलेल्या कारवाईवर राष्ट्रपतीचा शिक्कामोर्तब होईल आणि अंतिम निर्णय राष्ट्रपती त्याच्यामध्ये घेईल. म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष या तिघांनी करावयाची न्यायालयीन कारवाई आहे. आणि यांच्याकडे ते सोपवलं असल्यामुळे वेगळं काही न्यायालयीन कारवाईची गरज नाही. किंबहुना न्यायालयामध्ये जर अशा प्रकारचे वाद प्रवाद व्हायला लागले तर ते संसदेच्या इभ्रतीसाठी योग्य होणार नाही. आणि म्हणून ही तरतूद फार महत्वाची आहे समभाग 2 अनुच्छेद 105 ची, की असे न्यायिक अधिकार हे संसदेच्या सभागृहाच्या अध्यक्षांना आणि त्या बरहुकूम राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये समाविष्ट केलेले असल्यामुळे वेगळी न्यायिक प्रक्रिया या ठिकाणी होणे गरजेचं नाही. आणि कोणतीही व्यक्ती संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाच्या प्राधिकारद्वारे किंवा त्या अन्वये कोणताही अहवाल, कागदपत्र, मतदान किंवा कामकाज वृत्त यांच्या प्रकाशनाबाबत अशा प्रकारे कोणत्याही कार्यवाहीस पात्र होणार नाही. संसदेमध्ये पटलावर जी माहिती एखाद्या सदस्याकडून दिली जाते त्याबद्दलचा कुठलाही अहवाल, कागदपत्र आणि कामकाज वृत्तांत त्याला प्रकाशित करता येईल. याचा अर्थ थोडक्यात काय आहे की वारंवार आपल्याला हे तत्व लक्षात ठेवलं पाहिजे की तो सदस्य संसदेतला हा जनतेचं प्रतिनिधित्व करतो. जनतेने उद्या संसदेबाहेर उभं राहून त्याला विचारलं की तू संसदेमध्ये आमचा प्रतिनिधी म्हणून गेला होता आणि तिथे तू आमच्या वतीनं काय काय वक्तव्य केली, काय बोलला, आमचे कुठले प्रश्न धसास लावले, किती लक्षवेधी, किती तारांकित किंवा किती हक्कभंगाच्या सूचना तू आणल्या, आमच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी तू आमचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काय काय केलेलं आहे, हे त्याला जवाबदेही जनता म्हणून जर विचारलं तर जनतेला जबाब त्यांना द्यावा लागेल. आणि म्हणून हे स्वातंत्र्य त्यांना प्रदान केलेलं आहे की अशा प्रकारे ते कुठलीही प्रोसिजर त्याचा प्रकाशन बाहेर करू शकतात, लोकांच्या माहितीसाठी, ते जनतेच्या माहितीसाठी प्रकाशित करू शकतात. आणि असं करत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. हे थोडक्यात खासदारांना दिलेलं संविधानिक कव्हर आहे, संविधानिक प्रोटेक्शन आहे, संविधानिक संरक्षण आहे. तिसरा समभाग असं म्हणतो, अन्य बाबतीत संसदेने प्रत्येक सभागृह आणि प्रत्येक सभागृहाचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेष अधिकार व उन्मुक्ती या संसदेकडून कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित करण्यात येतील अशा असतील. आणि अशा प्रकारे निश्चित होईपर्यंत समजा एखाद्या कामकाजाबद्दल, एखाद्या बाबीसाठी
संसदेच्या सदस्याची किंवा संसदेच्या सदस्यांनी मिळून निर्माण केलेल्या समितीची, समित्या स्थापन होतात. चौकशी समिती, एखादं पाटबंधारे सर्वेक्षण समिती, धान्य वाटप समिती, कृषी विधेयक समिती, अशा ज्या वेगवेगळ्या समित्या असतात त्या समित्यामध्ये सुद्धा संसदेचे सदस्यच असतात. लोकसभेचे आणि राज्यसभेचे जे खासदार आहेत ते त्या समित्यांचे अध्यक्ष असतात. अशा कामकाजाबाबत जर नियमावली निश्चित केली नसेल तर एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नियमावली जे 44व्या घटना दुरुस्तीने 1978 साली कलम 15 अन्वये लावण्यात आलेली आहे, त्या नियमावलीने सदस्याच्या कामकाजाचं नियमन केलं जाईल. म्हणजे सदस्याच्या कामकाजासाठी नियमावली आहे. प्रत्येक सभागृहाच्या सदस्यासाठी आणि समित्यातील अशा सदस्यांसाठी नियमावली आहे. त्याच्यामध्ये त्या नियमावलीमध्ये त्यांचे अधिकार दिलेले आहेत, त्यांचे विशेष अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना काय काय सवलती आहे त्या उन्मुक्ती सुद्धा त्या नियमामध्ये दिलेल्या आहेत. समजा असा काही एखादा प्रघात आला की ज्याच्यावरून आपल्याला या नियमावलीचा अर्थ स्पष्ट होत नाही, ती काय नेमकी आहे माहिती नाही, तिची नवीन नियमावली अजून यायची आहे, असं जर असेल तर त्यावेळी 1978 साली जी काही नियमावली घटनेच्या घटना दुरुस्ती 44 नुसार रुजू करण्यात आलेली आहे, त्या नियमावलीच्या कलम 15 मध्ये ज्या ज्या काही अधिकार, विशेष अधिकार आणि उन्मुक्तींचा उल्लेख आहे त्यानुसार त्या समित्यांचं, त्यानुसार त्या सदस्यांचं कामकाज चालेल. अशा प्रकारचं हे समभाग 3 आहे. समभाग 4 हा तीनही समभागाचा उल्लेख करून असं म्हणतो की अनुच्छेद 105 च्या खंड 1, 2 व 3 यांच्या तरतुदी जशा संसदेच्या सदस्याच्या संबंधात लागू आहे तशा त्या संविधानाच्या आधारे संसदेच्या कोणत्याही सभागृहात किंवा तिच्या कोणत्याही समितीत भाषण करण्याचा व तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीच्या संबंधात लागू असतील. थोडक्यात हे जे नियम आहेत ते नियम फक्त आणि फक्त खासदारांना लागू असतील का? तर नाही. कधी कधी खासदारांशिवाय काही लोक संसदेमध्ये पाचारण केले जातात, काही तज्ञांची भाषणं ठेवली जातात. एखादा तज्ञ जो खासदार नसेल तोही एखाद्या वेळी समित्यांमध्ये समाविष्ट केला जातो, समित्याचा निर्णय योग्य होण्याच्या उद्देशाने. आणि असे लोक जे संसदेचे निवडून आलेले किंवा नामनिर्देशित केलेले सदस्य नाहीत, अशा लोकांना जर संसदेमध्ये संविधानिक रीतीने प्रवेश दिला असेल तर त्यांचं सुद्धा स्टँडर्ड हे खासदारासारखं समजून त्यांच्यावर सुद्धा नियमावली हीच वापरली जाईल आणि ते याच नियमावलीने काम करतील, जे 150 अनुच्छेदाच्या समभाग 1, 2 आणि 3 मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे असं समभाग 4 सांगतो. याची पुढील व्याप्ती पाहताना आपण अनुच्छेद 106 जर बघितला तर या भाग 5 च्या संघराज्य या चॅप्टर मध्ये अनुच्छेद 106 सदस्यांचे वेतन व भत्त्यांबद्दल परत एक स्पष्टता देतो आहे. ही थोडीशी वेगळ्या प्रकारची स्पष्टता आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य हे संसद कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील असे वेतन व भत्ते मिळण्यास व त्याबाबत त्याप्रमाणे तरतूद होईपर्यंत या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनियन ऑफ इंडियाच्या कॉन्स्टिट्युएंट्स असेंब्लीच्या सदस्याच्या बाबतीत लागू असलेल्या अशा दरांनी व अशा शर्तीवर भत्ते मिळण्यास हकदार असतील. आता इथे बघा की एखाद्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की सदस्याचे वेतन व भत्त्यांबद्दल काहीतरी संभ्रम आहे किंवा तो संभ्रम एखाद्या सदस्याने व्यक्त केला की मला माझे भत्ते आणि वेतन याचा विचार करता आणि मी ज्या दुर्गम भागात किंवा कुठल्या अशा एरिया जिथून येतो आणि म्हणून माझं वेतन व भत्ते हे इतरांपेक्षा थोडे वेगळे असावे, असा जर काहीतरी एखादा प्रश्न संसदेसमोर आला तर त्याच्यासाठी काय नियमावली लागू असेल तर त्यासाठी नियमावली करण्याचे अधिकार संसदेला आहे. पण ते नियम संसदेमध्ये उपलब्ध नसतील त्यावेळी, संसदेला ते नियम अजून करायला वेळ असेल किंवा संसदेच्या विचाराधीन असतील, मग तेवढा वेळ त्याचे वेतन भत्त्याबद्दल काय, तर या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनियन ऑफ इंडियाच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या सदस्यांच्या बाबतीत
म्हणजे फार लांब नेऊन ठेवलेलं आहे. अगदी 1946 मध्ये जेव्हा घटनापीठ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार झाली, त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये डोमिनियन ऑफ इंडिया म्हणजे भारताचं प्रभुत्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं जी एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली घटनापीठ निर्माण झालेलं होतं, त्या घटनापीठाच्या निर्मितीच्या वेळी सदस्यांचे भत्ते व वेतन विचारात घेण्यात आलं होतं. दुर्गम भागातून येणारा असेल, कुठला त्याला प्रवासासाठी विशेष अनुदानाची गरज असेल, डिस्टन्स खूप लांब असेल आणि तो कोणाचं प्रतिनिधित्व करतोय यावर निर्धारित करून जे त्यावेळीची वेतन व भत्त्याची नियमावली रुजू करण्यात आली होती, त्याचा आधार घेऊन त्याचे अशा दिवसातले वेतन व भत्ते निर्धारित केले जातील, ज्या दिवसांच्या त्याच्या वेतन भत्त्याबद्दल नियमावली उपलब्ध नसेल तेव्हा. म्हणजे दिसतं असं की किचकट आहे, थोडंसं बारीक सगळं बघितलेलं आहे. पण सगळ्या गोष्टी समाविष्ट होऊन समावेशकतेने इन्क्लुझिव्ह असं वर्णन या ठिकाणी घटनेमध्ये केलेलं आहे. ते पारायणाच्या रूपाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा घटनापीठाचा आणि त्या वेळच्या सगळ्या गोष्टींचा कसा विचार झाला असेल, हे जर आपल्या डोळ्यासमोर चित्र आपण आणलं तर घटनेची निर्मिती हे खरंच एक महान यज्ञकार्य होतं, असं म्हणायला काहीच हरकत नाही. या ठिकाणी सगळ्या बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून घटनेमध्ये तसे नियमावली, तसे अनुच्छेद प्रस्तावित केलेले आहे. हे सगळे जर आपण विचार केला आणि काढून टाकले तर कदाचित आपली घटना 100 अनुच्छेदामध्ये पण आटोपली असती. पण आपल्याला 395 अनुच्छेद लिहावे लागले. त्याच्यामध्ये अनेक दुरुस्त्या कराव्या लागल्या. अनेक परिशिष्ट, अनेक अनुसूची, 12 अनुसूची आज आहेत. त्या ओरिजिनल घटनेमध्ये 8 होत्या. त्यानंतर 4 आपण वाढवल्या. अशा अनुसूची समाविष्ट कराव्या लागल्या. त्याचं कारण एक आहे की जशी-जशी लोकशाही प्रगल्भ होत जाते, प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेसी ज्याला म्हणतो आपण, अशी होत जाते, तेव्हा त्या संवेदनशील डेमोक्रेसीमध्ये काही बदल होणं अत्यावश्यक असतात आणि ते बदल सुद्धा जनताभिमुख लोककल्याणकारी अशा उपाययोजना म्हणून रुजू झाले पाहिजे. त्यासाठी लहान लहान गोष्टीला छोट्या याला सगळ्या गोष्टी प्रावधानिक केलेल्या आहेत. त्याशिवाय हे संविधानिक प्रघात झाले, पण वैधानिक म्हणू शकत नाही. वैधानिक प्रघात म्हणजे कायदा. संसदेने एकदा कायदा केला की ते संविधानाचं रूपांतर वैधानात झालं. संविधानिक तरतुदी या संविधानिकच आहे. त्यांचा स्तर नेहमीच स्टँडर्ड दर्जा हा उच्च आहे. कुठल्याही कायदेशीर वैधानिक बाबीपेक्षा संविधानाच्या बाबींचा दर्जा हा वरचा आहे. आणि म्हणून संविधानात प्रावधान आहे का? कायद्यात काय लिहिलेलं आहे तो कायदा संविधानानुसार झालेला आहे, ते वैधानिक प्रावधान आम्ही नंतर बघू. संविधानात काय प्रावधान आहे असं ज्यावेळी पहिल्यांदा बघितलं जातं त्यावरून आपल्या लक्षात इथं एकच ठेवायला पाहिजे की संविधानिक कार्यपद्धती आणि वैधानिक कार्यपद्धती. आतापर्यंत आपण संसदेच्या बाबतीत जे जे बघितलं ते संविधानिक कार्यपद्धती बघितल्या. आता पुढच्या अनुच्छेदावरून आपण पुढचे 3 अनुच्छेद जे आहे, 4 अनुच्छेद आहे, त्या 4 अनुच्छेदामध्ये आपण वैधानिक कार्यपद्धतीबद्दल, कायदेशीर प्रक्रियेबद्दल बघणार आहोत. वैधानिक कार्यपद्धती सुरू होते. तुम्हाला आठवत असेल अनुच्छेद 98 मध्ये आपण संसदेची सचिवालय बघितली. जे लोकसभेला वेगळं सचिवालय आणि राज्यसभेला वेगळं सचिवालय. हे जे सचिव लोक त्या ठिकाणी काम करतात त्यांच्यासाठी ही नियमावली समजून घेणं आणि या नियमावलीप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया संसदेची पार पाडणं ते आवश्यक आहे. परंतु अभ्यासक म्हणून हे आपल्यालाही समजलं पाहिजे, खासदार महोदय ज्या त्या ठिकाणी असतात त्यांनाही कळलं पाहिजे आणि सर्वसाधारण जनतेला तर हे कळलंच पाहिजे. आणि म्हणूनच आपलं हे जे संविधानाचं पारायण आहे ते पारायण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो उद्देश आहे तो लक्षात घेता इथे कशा कशा प्रकारची विधेयक, कोणती विधेयक आणि कशा पद्धतीने पारित होतात, कोण त्याच्यावर कशा प्रकारे नियम करू शकतो, कोण त्याच्यावर कशा प्रकारे अनुशासन शिस्त लावू शकतो, ह्या सगळ्याचा मसुदा आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतोय. हे जरी बारीक असलं, अगदी बारकावे छोटे छोटे असले तरी समजून घेणं आवश्यक आहे, कारण ही आपली प्रक्रिया आहे. आपण निर्माण केलेल्या घटनेची, आपण निर्माण केलेल्या संसदेची, आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी काम करण्याची ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. 107 अनुच्छेद असं म्हणतो की विधेयक प्रस्तुत करणे व पारित करणे या संबंधीच्या तरतूद. 1. धन विधेयके म्हणजे
मनी बिल, ज्याला पैशाचे व्यवहाराचं बिल, धन विधेयके व अन्य वित्तीय विधेयके. इथं वित्तीय विधेयके हे वेगळं म्हटलेलं आहे. बिल आणि बिलाप्रमाणे त्या बिलाची पूर्तता कशी होईल, कुठली संस्था, कुठली वित्तीय संस्था, बँक किंवा फायनान्स इन्स्टिट्यूट ते करेल, याबद्दलचं विधेयक म्हणजे ते वित्तीय विधेयकामध्ये झालं. आणि धन विधेयक हे इकॉनॉमी आणि फायनान्स या दोन शब्दाचा जो अर्थ आहे तो या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे की धन विधेयके व अन्य वित्तीय विधेयके याबाबत अनुच्छेद 109 117च्या तरतुदीस अधीन राहून संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहात विधेयकाचा प्रारंभ होऊ शकेल. कुठलंही विधेयक हे दोन सभागृहापैकी कुठल्याही सभागृहामध्ये आणता येईल. राज्यसभेत आलं तर त्याचा विचार करण्यासाठी लोकसभेला पाठवू शकतं, लोकसभेत आलं त्याचा विचार होण्यासाठी राज्यसभेत जाऊ शकतं. जी प्रक्रिया आहे त्याप्रमाणे. समभाग 2 असं म्हणतो की अनुच्छेद 108 व 109च्या तरतुदींना अधीन राहून संसदेच्या सभागृहाने एखादे विधेयक सुधारणेशिवाय किंवा दोन्ही सभागृहांना संमत झाल्या असतील अशाच सुधारणांसह संमत झाल्याखेरीज दोन्ही सभागृहांनी ते पारित केले असल्याचे मानले जाणार नाही. कुठलंही विधेयक, कुठलंही बिल, कुठलाही मसुदा कायद्याचा किंवा कुठल्या एखाद्या नियमांचा मसुदा हा दोन्ही सभागृहामध्ये काही त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या असतील, काही चेंजेस आलेले असतील, अशा सुधारणासह जोपर्यंत बहुमताने सभागृहामध्ये ते मंजूर होत नाही तोपर्यंत सभागृहाने ते पारित केले असं मानलं जाणार नाही. म्हणजे बहुमताने ते पारित झालं पाहिजे. तिसरा समभाग म्हणतो संसदेमध्ये प्रलंबित असलेलं विधेयक, एखादं विधेयक दिलं आणि त्याच्यावर चर्चा झाली नाही, त्याच्या आधीच संसदेचं सत्र संपून गेलं, तर त्यावेळी काय तरतूद असेल. संसदेमध्ये प्रलंबित असलेलं विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने व्यपगत होणार नाही. म्हणजे बारगळणे ज्याला म्हणतो, व्यपगत म्हणजे लॅप्स, व्यपगत होणार नाही म्हणजे लॅप्स होणार नाही. पुढे दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा परत ते विधेयक चर्चेसाठी येऊ शकतं. समभाग 4 असं म्हणतो राज्यसभेत प्रलंबित असलेले जे विधेयक लोकसभेत पारित केले नसेल ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही. म्हणजे एखादं राज्यसभेमध्ये पारित झालेलं आहे परंतु लोकसभेमध्ये यायचं आहे आणि लोकसभेमध्ये येण्याच्या आधीच लोकसभेची सत्र समाप्ती झाली तर ते बारगळणार नाही. परत लोकसभेचं दुसरं सत्र रुजू झाल्यावर ते विधेयक नियमाप्रमाणे जणू काही लोकशाही कंटिन्यू, लोकसभा कंटिन्यू आहे असं गृहीत धरून त्या ठिकाणी चर्चेला आणलं जाऊ शकतं. 5वा समभाग आहे जे विधेयक लोकसभेत प्रलंबित आहे किंवा जे लोकसभेकडून पारित होऊन राज्यसभेत प्रलंबित असेल ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता अनुच्छेद 108च्या तरतुदीच्या अधीन राहून व्यपगत होईल. परंतु जर एखादं विधेयक लोकसभेमध्ये आलं असेल, बघा लोकसभेमध्ये विधेयक येणं आणि राज्यसभेमध्ये विधेयक येतं. राज्यसभेमध्ये विधेयक आलं तर ते विधेयक लोकसभेच्या समाप्तीच्या वेळी व्यपगत होत नाही. पण असं विधेयक लोकसभेमध्ये आलं असेल आणि लोकसभेने पारित केलं परंतु राज्यसभेत जाण्याच्या आधीच राज्यसभा विसर्जित झाली तर ते बारगळलं म्हणून समजायचं. म्हणजे ते विधेयक मग जिवंत कसं करायचं तर त्याला नव्याने राज्यसभेमध्ये पारित करून घ्यावं लागेल, नव्याने प्रस्तावित करावं लागेल. असा हा प्रकार आहे. दीज आर प्रोसिजर्स, या सगळ्या प्रक्रिया आहे. 108 असं म्हणतं अनुच्छेद की विवेकसित प्रकरणी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. कधी कधी विधेयक अशी असतात की वेगळ्या वेगळ्या सभागृहामध्ये पारित होण्यापेक्षा राष्ट्रपतींना जेव्हा असं वाटतं की दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक असली पाहिजे आणि संयुक्त बैठकीमध्ये हे विधेयक बहुतेक हे विधेयक म्हणजे युद्धजन्य परिस्थिती किंवा आणीबाणीची परिस्थिती अशा प्रकारची काही असेल, देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असेल तर त्यावेळी जनतेच्या हितार्थ अशा प्रकारच्या संयुक्त बैठका दोन्ही सभागृहाच्या होऊ शकतात आणि तिथे विधेयक पारित करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण याच्यामध्ये बघूया. समभाग 1 असं म्हणतो जर एखादे विधेयक एका सभागृहाने पारित करून दुसऱ्या सभागृहात पाठवल्यानंतर ते विधेयक दुसऱ्या सभागृहाने फेटाळले तर किंवा विधेयकात कारवायाच्या सुधारणेसंबंधी दोन्ही सभागृहाचा अखेर मतभेद झाला असेल तर किंवा दुसऱ्या सभागृहाला विधेयक मिळण्याच्या दिनांकापासून ते विधेयक त्यांच्याकडून पारित न होता 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला असेल तर या 3 कंडिशन मध्ये आपल्याला दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक घ्यावी लागते. लोकसभेचे विसर्जन झाल्या कारणाने
व्यपगत झाले नसेल तर, म्हणजे ते बारगळलं नाही पाहिजे. विधेयकावर विचार-विमर्श करण्याच्या व त्यावर मतदान करण्याच्या प्रयोजनार्थ एक संयुक्त बैठक भरवण्यास सभागृहांना अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश राष्ट्रपती सभागृहाची बैठक चालू असल्यास संदेशाद्वारे किंवा बैठक चालू नसल्यास जाहीर अधिसूचनेद्वारे त्यांना अधिसूचित करू शकेल. म्हणजे राष्ट्रपती उपरोक्त कुठल्या नियमावलीमध्ये ही संयुक्त बैठक बोलवण्यात आलेली आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये ही संयुक्त बैठक बोलण्यात आलेली आहे, याचं जाहीर अधिसूचनेद्वारे स्पष्टीकरण करेल. जर सभागृह चालू असतील, सभागृहामध्ये असं भाषण राष्ट्रपती करत असेल तर प्रत्यक्ष असं संदेश देऊन करेल, किंवा सभागृह चालू नसतील तर अधिसूचना जारी करून राष्ट्रपतींना मात्र संयुक्त बैठकीचे अशा प्रकारचे अधिकार आहेत. परंतु असे की या खंडातील कोणतीही गोष्ट धन विधेयकास लागू असणार नाही, याचाच अर्थ मी सांगितलं तसं एखादी आणीबाणी सदृश युद्धजन्य सुरक्षेच्या दृष्टीनं असलेली परिस्थिती लक्षात घेता येईल. पण जे रुटीन मध्ये बिल आहेत, ती बिल पारित होण्यासाठी जी फायनान्स बिल इंट्रोड्यूस होतात, त्याच्यासाठी ही अटीतटीची कंडिशन, ही आणीबाणीची कंडिशन लागू असणार नाही. हे रुटीन मध्ये होत राहील. एका सत्रात झालं नसेल दुसऱ्या सत्रात होईल, अशा प्रकारे. खंड 2 असं म्हणतो, खंड 1 मध्ये निर्देश केलेला असा 6 महिन्याचा कोणताही कालावधी मोजताना त्यामध्ये ज्या कालावधीत त्या खंडाचा उपखंड ग मध्ये निर्देश केलेल्या सभागृहाची सत्ता समाप्ती झालेली असेल किंवा लागोपाठ 4हून अधिक दिवस ते तहकूब झाले असेल, असा कोणताही कालावधी हिशोबात घेतला जाणार नाही. 6 महिने कसे मोजायचे त्याच्याबद्दलचं गणित थोडक्यात याच्यात दिलेलं आहे, की एखादं सभागृह काही वेळा तहकूब झालं, पूर्ण दिवसच त्याचं कामकाज झालं नाही, तर ते जे 4 दिवस आहे, ते 4 दिवस या 6 महिन्याच्या मोजदादीमध्ये घेतले जाणार नाही. ते 6 महिन्याचे जे काही दिवस झाले असतील त्याच्यात 4 दिवस जास्त धरून मोजले जातील. थोडक्यात हे आपण ज्याला एक कारकुनी कामं म्हणू किंवा क्लार्कशिपची कामं म्हणू, डेस्कवर होणारी कामं म्हणू, जे डेस्क ऑफिसर्स असतात, सेक्शन्स अधिकारी असतात, डेप्युटी सेक्रेटरी असतात, सेक्रेटरी असतो, जॉईंट सेक्रेटरी असतो, ऍडिशनल सेक्रेटरी असतो, त्या लोकांच्या या सगळ्या कार्यपद्धतीबद्दलचं हे विवरण आहे. पुढचा उपखंड असं म्हणतो की राष्ट्रपतीने खंड 1 अन्वये सभागृहांना संयुक्त बैठक भरवण्यास अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश अधिसूचित केला असेल तर कोणतेही सभागृह त्या विधेयकाचे काम पुढे चालवणार नाही. पण राष्ट्रपती त्याने अधिसूचित केलेल्या दिनांकानंतर केव्हाही त्याने त्यात विनिर्दिष्टित केलेल्या प्रयोजनाकरिता संयुक्त बैठक भरवण्यास सभागृहांना अभिनिमंत्रित करू शकेल व त्याने तसे केल्यास सभागृहे तदनुसार बैठक भरवतील. म्हणजे जी काही वरची नियमावली आपण समभाग 2 आणि समभाग 1 मध्ये बघितलेली आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या सभागृहाच्या विधेयक मिळाच्या दिनांकापासून ते विधेयक पारित न होता 6 महिन्याचा अधिक काळ लोटला असेल, अशा अपवादात्मक परिस्थितीत राष्ट्रपतीला कुठल्याही वेळी अशा प्रकारची संयुक्त बैठक भरवता येते, तशी अधिसूचना जारी करता येते. राष्ट्रपतीचे हे विशेष अधिकार समभाग 3 अनुच्छेद 108 मध्ये प्रस्तावित केलेले आहे. समभाग 4 असं म्हणतो, जर या 2 सभागृहाच्या संयुक्त बैठकीत संमत झालेल्या असतील अशा काही सुधारणा असल्यास त्या सुधारणासह ते विधेयक दोन्ही सभागृहाच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या बहुमताने पारित झाले तर संविधानाच्या प्रयोजनार्थ ते दोन्ही सभागृहांनी पारित केले असे मानले जाईल. थोडक्यात बहुमताने दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये असं विधेयक पारित झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील त्या सुधारणावरही सगळ्यांची बहुमताने सहमती पाहिजे, तरच ते विधेयक संयुक्त बैठकीमध्ये पारित झालेलं आहे असं म्हणता येईल. पण याला परंतु आहे. ते परंतु 2 प्रकारचे आहे. परंतु असे की संयुक्तिक बैठकीत आता विधेयक पास न होण्याचं काय प्रघात आहे ते 2 प्रघात आपण बघून घेऊया. पहिला प्रघात आहे, ते विधेयक एका सभागृहाकडून पारित झाले असून दुसऱ्या सभागृहाकडून सुधारणासह पारित झालेले नसेल आणि जेथे त्याचा प्रारंभ झाला त्या सभागृहाकडे परत पाठवण्यात आले असेल, तर विधेयक पारित होण्याकरिता झालेल्या विलंबामुळे विधेयकात ज्या सुधारणा करणे आवश्यक झाले असेल अशा काही सुधारणा असल्यास त्याहून अन्य कोणतीही सुधारणा विधेयकाला प्रस्तावित केली जाणार नाही.
म्हणजे जेव्हा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये काही असा खंड पडला की एका सभागृहाकडून झालं आणि दुसऱ्या सभागृहाकडून झालेलं नाही, तर एका सभागृहाकडून ज्या सुधारणा सकट ते पारित झालेलं आहे, त्याच्यामध्ये परत तुम्हाला दुसऱ्या सभागृहात गेल्यावर सुधारणा ऍड करता येणार नाही. तसं जर करायचं असेल तर ते वेगळं विधेयक आणावं लागेल. एक विधेयक जर एका सभागृहामध्ये पारित झालं असेल तर ते दुसऱ्या सभागृहामध्ये जसंच्या तसं रुजू होईल. दुसरं असं म्हटलेलं आहे की जर ते विधेयक याप्रमाणे पारित होऊन परत पाठवले गेले असेल तर विधेयकात केवळ पूर्वोक्त अशाच सुधारणा व ज्यांच्या बाबत सभागृहाचे मतैक्य झाले नसेल अशा बाबींची संबंध अशा अन्य सुधारणा प्रस्तावित केल्या जातील. म्हणजे ज्या सुधारणावर किंवा विधेयकातल्या ज्या बाबींवर चर्चा करण्याची गरज आहे, मतभेद आहे सदस्यांमध्ये, अशाच सुधारणा किंवा असेच मसुदे हे चर्चेसाठी आणले जातील. ज्यावर सहमती झालेली आहे ते परत चर्चेसाठी आणता येणार नाही. संयुक्त बैठकीबाबतचं हे विवरण आहे. म्हणजे संयुक्त बैठक होत असताना एका सभागृहात पारित झालेल्या सुधारणा याच तिथं राहतील, त्याच्यामध्ये जास्त ऍड करता येणार नाही आणि त्या सुधारणांपैकी ज्या ज्या मसुद्यांवर चर्चा झालेली आहे त्याच्यावर परत चर्चा घेऊन वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ज्याच्यावर मतभेद आहे अशाच बाबींवरती चर्चा आधारित केली जाईल. शेवटचा उपखंड 5 अनुच्छेद 108 असं म्हणतो की संयुक्त बैठक भरवण्याकरता सभागृहांना अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश राष्ट्रपतीने अधिसूचित केल्यानंतर मध्यंतरी लोकसभेचे विसर्जन झाले असेल तरीही या अनुच्छेदान्वये संयुक्त बैठक भरवता येईल आणि ती विधेयक पारित करता येईल. असं समजा की एक विधेयक पारित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे आणि एखाद्या सभागृहाचं सत्र संपलं. अशा वेळी सुद्धा राष्ट्रपतीला संयुक्त बैठक बोलवून त्या सभागृहाला परत कार्यान्वित करण्याचा अधिकार या संभाग 5 मध्ये अनुच्छेद 108 वर्णन केलेलं आहे. थोडक्यात विधेयक पारित होत असताना ती एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहामध्ये किंवा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक होऊन विधेयक पारित होऊ शकतात. आपण शेतकरी विधेयक बघितली असतील, बाकीचे काही अशी वित्तीय विधेयक आहे त्या बाबतीत तातडीने निर्णय करणे, कधी आरक्षणाच्या बाबतीत असं असतं, कधी कधी सुप्रीम कोर्टामध्ये सरकारला काहीतरी त्यांचं म्हणणं मांडायचं असतं त्यावेळी असतं. अशा अनेक प्रकारे काही इमर्जन्सी सिच्युएशन हँडल करत असताना आपल्या संसदेचे जे विशेष अधिकार आहे ते राष्ट्रपतीच्या अधिकाराने अधिसूचनेने कसे कार्यान्वित होतात त्याच्याबद्दलचं विवरण या ठिकाणी दिलेलं आहे. विशेष बाब म्हणजे हे सगळं विवरण आणि हे सगळे नियम जे आहे ते संसदेचे सचिवालय चालवणारे अधिकारी यांच्यासाठी फार आवश्यक आहे, कारण त्यांना काटेकोरपणे हे सगळं बघावं लागतं. 6 महिन्याचा कालावधी तो कसा मोजायचा त्याच्याबद्दलचे सगळे नियम म्हणजे परत अधोरेखित करून सांगायचा मुद्दा असा की संसदेने या त्या घटनेने संसद कशी चालावी, संसदेने आपलं कामकाज कसं करावं त्याबाबतचे अगदी बारीक सारीक नियम सुद्धा करून दिलेले आहेत. थँक्स टू घटना समिती आणि घटनेचा मसुदा तयार करणाऱ्या लोकांनी ज्या पद्धतीने विचार करून ही सगळी रचना केली, त्या रचनेची भव्यता बघता ही आपल्यासाठी आहे म्हटल्यावर कोणालाही आपल्याला आपल्या संविधानाचा अभिमान वाटेल असं हे सगळं पारायण आहे ते आपण ऐकून घेतलं, फार बरं वाटलं. आज आपण 60 पारायण पूर्ण केलेली आहेत, 60 गाठलेली आहे. पण पुढे आपण बुद्धी नाठी न होऊ देता याच बुद्धिजीवी पद्धतीने बुद्धी प्रचुरतेने आपण या पारायणाकडे बघूया. धन्यवाद.